राष्ट्रीय आरोग्य अभियान मधील सर्व कंत्राटी अधिकारी कर्मचारी 19 ऑगस्ट पासून बेमुदत काम बंद आंदोलनात आहोत। हे आंदोलन सर्व महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्हा ठिकाणी आहे आणि पावसाळ्याचे दिवस आहे। आरोग्य यंत्रणा ही सगळीकडे विस्कळीत होत आहे, तरीही शासन यावर काहीही गांभीर्याने बघत नाही, या कोणतेही ठोस निर्णय देत नाही। 14 मार्च 2024 रोजी आमचं शासनाने शासन निर्णय काढले, त्यामध्ये सर्व 10 वर्ष पूर्ण झालेल्यांना कायम करा म्हणून आमची मागणी आहे। त्याप्रमाणे GRE हायकोर्टाच्या प्रमाणे GRE काढला, परंतु त्यावर आतापर्यंत अंमलबजावणी केली नाही। फक्त 2 कॅडरचे ऑर्डर काढण्यात आलेले आहेत, ड्रायव्हर आणि क्लास 4। परंतु जे टेक्निकल पद आहेत जसं की डॉक्टर, फार्मासिस्ट, NM, GNM सर्व जे महत्त्वाचे पद आहे त्यांचे अद्यापही अंमलबजावणी करण्यात आली नाही आणि आज सर्व रस्त्यावर उतरून आंदोलनात सहभागी आहेत। त्यामुळे ग्रामीण भागात आणि शहरी भागात लसीकरण सुद्धा बंद आहे, माता प्रसूती सुद्धा म्हणजे होत नाहीये वेळेवर, सगळे आरोग्य यंत्रणा ही ठप्प झालेली आहे। नागोशे उपकेंद्र अंबरवाडी येथे गेल्या 16 वर्षापासून कार्यरत आहे। कंत्राटी आरोग्य सेविका एवढ्या तुटपुंज्या मानधनात मी तिथे कार्य करत आहे। तिथे रेग्युलर कर्मचाऱ्यांपैकी एकही कर्मचारी आजपर्यंत आलेला नाही, तो कागदावरच असतो। प्रत्यक्षात काम हे कंत्राटी आरोग्य सेविकेलाच करावं लागतं आणि मी तिथे जाऊन डिलिव्हरी प्रसूती करते। महिन्याच्या 3 प्रसूती आम्हाला ग्राह्य आहे, 3 पेक्षा जास्त प्रसूती होते। सुंदर माझ्या दवाखान्यामध्ये माझ्या दवाखान्याचा उपकेंद्राचा क्रमांक आलेला आहे आणि मागच्या याला त्याला पारितोषिक सुद्धा मिळालेलं आहे। आता 19 तारखेपासून आम्ही इथे बसून आहोत, याची दखल मात्र कोणीही घेत नाही। आश्वासनवर आश्वासन आम्हाला अनेक मिळत आहे। आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला आमची मागणी पूर्ण करायची आहे। मी सुजाता मोहन गायकवाड सब सेंटर रावा इथे राहते मी मुख्यालयास राहून डिलिव्हरी करत आहे। आज 19 तारखेपासून आम्ही काम बंद आंदोलनावर म्हणजे संपामध्ये सामील आहे। तेव्हापासून आमची जे डिलिव्हरी आहे ते बंद झालेलं आहे, त्याच्यामुळे पेशंटला सुद्धा त्रास होत असते। आणि मी गेल्या वर्षी 176 डिलिव्हरी केलेले आहे ग्रामीण भागामध्ये राहून, आणि मेघना दीदीने 15 ऑगस्टला मला पुरस्कार दिलेला आहे, पण आम्हाला पुरस्कार देऊन काहीच फायदा नाही आहे। त्याच्यासाठी आम्हाला एक तर आमचं समान वेतन पण केलेलं नाही आहे आणि जे आम्हाला त्यांनी GR दिलेला होता त्याचं पण अंमलबजावणीमध्ये काहीच काम केलेलं नाही। आम्हाला फक्त एवढंच पाहिजे की आमचं समायोजन लवकरात लवकर करावं त्यांनी। आम्ही आज 18 तारखेपासून संपावर आहेत, आमचे लेकरं बाळ घरी सोडून इथे बसलेले आहेत परभणीमध्ये, तर त्यांनी आमचा पूर्ण विचार करावा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचा जिल्हाध्यक्ष या नात्याने मी आज या महिलांसोबत म्हणजे या ज्या माझ्या भगिनी बसलेल्या आहेत, याच्या भगिनी आहेत राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कर्मचारी जे आहेत यांना कायम करण्याकरिता दिनांक 8/7/2025 रोजी माननीय आरोग्य मंत्री यांना त्यांनी समक्ष भेटून जे आहे त्यांच्याकडून जे अपेक्षा उत्तर होतं त्यांनी दिलेलं नाही। त्यांनी सरळ म्हणले बाबा आदेश येईल, आदेश आल्यानंतर करू, आणि त्यानंतर दिनांक 5/8/2025 रोजी माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना सुद्धा RTD द्वारे यांनी पत्रलेखी केलेली आहे। परंतु त्यांच्या आता माझ्या पक्षाकडून एवढं त्यांना मी पाठिंबा देत आहे की आमच्या परभणीमध्ये जे आमचे आरोग्य अभियानाअंतर्गत जे कर्मचारी बसलेले आहेत त्यांना आमचे पालकमंत्री माननीय कोण आहे ते तुमचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर ह्या सुद्धा गैरवर्तन करत आहेत। त्याच्या कुठल्याही प्रकारे लक्ष देत नाही। त्यांनी सुद्धा ह्या कामामध्ये लक्ष घालून यांना ताबडतोब नियमित करण्याचे आश्वासन द्यावे। मी अशोक भगवंतराव जाधव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष मराठवाडा अध्यक्ष या नात्याने बोलतो की आमच्या माता बहिणी 15 दिवस झालं या ठिकाणी लेकरं बाळं सोडून आरोग्य विभागामध्ये जनतेची सेवा करीत आहेत, परंतु या ठिकाणी आरोग्य मंत्री, मुख्यमंत्री हे जे मंत्री आहेत या महिलाकडे अद्याप कसल्या प्रकारचे दुर्लक्ष झालेले आहे। तरी तात्काळ या महिलेच्या ज्या मागण्या आहेत ते तात्काळ त्यांच्या मागण्या मान्य करावा। जर आपण मागण्या मान्य केल्या नाहीत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिवर्तन पक्ष या नात्याने आम्ही रस्त्यावर उतरू व रस्ते आंदोलन करू व त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा देऊ। जेवढंच बोलून मागे